हाय फ्रेंड्स, आज आपण झटपट असे तिळाचे लाडू पाहणार आहोत, जेणे की आपल्याला हाताला चटका बसणार नाही. अगदी झटपट होणारे मऊ लुसलुशीत तीळ आणि गुळाचे लाडू ही रेसिपी पाहणार आहोत. बघा किती सुंदर आणि मऊसूत झाले आहेत. अगदी अजिबात तुमच्या हाताला चटका बसणार नाही. लाडू वळताना एवढे मऊ खुसखुशीत आडू अशी तिळाचे लाडू. त्यासाठी आपण बघा 1 वाटी तीळ घेतले आहेत. देशी तीळ आहेत. हे तीळ थंडीमध्ये खाल्ल्याने आपल्याला स्निग्धता मिळते. ज्यांना संधिवाताचा हाडं दुखायचा त्रास आहे त्यांच्यासाठी खूप पौष्टिक असते हे तीळ. आपण देशी तीळ घेतले आहेत. छान असे आपण मंद गॅसवर ते छान अगदी त्याला रंग बदलेपर्यंत भाजणार आहोत. मंद गॅसवर भाजायचे, मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर ते करपतील आणि लाडू चवीला जरा कडसर लागतील. छान असे फुगतील इथपर्यंत आपण तीळ भाजणार आहोत. चला तर मैत्रिणींनो, आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा. ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. बेल आयकनचं बटन दाबायचे, म्हणजे प्रत्येक माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान रेसिपी तुम्हाला करायला मिळतील. बघा अशा प्रकारे आपण त्याचा रंग बदलेपर्यंत छान फुगेपर्यंत मंद गॅसवर भाजणार आहोत. ही प्रोसेस आपल्याला मंद गॅसवर करायची आहे. मोठा गॅसवर अजिबात तीळ भाजायचे नाहीत, त्याने चव पण सुंदर लागते आणि लाडू पण छान होतात. आणि तीळ आहेत ते छान असे खमंग भाजले जातात. अशा प्रकारे भाजून घेतले. त्यानंतर आपण 1 वाटी गूळ घेतला आहे. हा गूळ आपण सेंद्रिय गूळ घेतला आहे. जो पिवळा गूळ येतो तो नाही, जो लालसर कलरचा असतो तो. मी कुकरमध्ये त्याला 4 शिट्ट्या देऊन घेणार आहे. म्हणजे बघू शकता आपण काढल्यानंतर पूर्ण गूळ आहे तो वितळला आहे. तोपर्यंत आपण भाजलेले तीळ बारीक करून घेतले. बघा अशा प्रकारे पूर्ण बारीक पेस्ट नाही करायची. हे बघा आपण कुकरच्या भांड्यातून गूळ काढला, पूर्ण वितळला आहे. त्यामध्ये आपण माझा शेंगदाणे भाजण्याचा व्हिडिओ स्किप झाला आहे मैत्रिणींनो. मी छोटी 1 वाटी शेंगदाणे घेतले होते भाजून आणि ते नंतर बारीक केले आहेत. जास्त बारीक नाही करायचे, थोडंसं जाडसरच ठेवायचं, म्हणजे छान असं लागतं कुरकुरीतपणा आणि दाताखाली आल्यानंतर खूप सुंदर चव लागते. अशा प्रकारे छोटी वाटी मी शेंगदाणे घेतले आहेत. ते पण आपण जाडसर बारीक करून घेतले आहेत भाजून मंद गॅसवर. त्यानंतर आपण वेलची पूड टाकली आहे. तुम्हाला सुंठ पूड टाकायची असेल ती पण तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आपण थोडंसं अगदी नॉमिनल मीठ टाकणार आहोत, जेणेकरून त्याला छान अशी चव येते. त्यानंतर 1 चमचा तूप टाकलं आहे. तुपाचं पण प्रमाण जास्त लागत नाही आणि लाडू वळताना आपल्या हाताला अजिबात चटके बसत नाही. अशा प्रकारे आपण छान असं साहित्य ते एकजीव करून घेणार आहोत. म्हणजे जे आपण शेंगदाणे टाकले आहेत बारीक करून, ते वेलची पूड तूप सगळ्या ठिकाणी छान असं लागेल. त्यानंतर आपण जो गूळ वितळून घेतला होता कुकरमध्ये, तो गरम आहे तोपर्यंतच त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, नाहीतर नंतर तो थंड झाल्यावर पुन्हा घट्ट होतो. अशा प्रकारे बघा किती छान गूळ वितळला आहे. तुम्हाला अजिबात गॅसवर त्याला वितळत बसायची गरज नाही. कुकरमध्ये छान असा वितळला जातो एकसारखा. बघू शकता अशा प्रकारे आपण टाकलं आहे आणि छान आपण सुरुवातीला चमच्याने घेणार आहोत, कारण गरम आहे. गुळानेच हाताला चटका बसतो. असं चमच्याने एकसारखं करणार आहोत. खूप सुंदर खुसखुशीत असे लाडू, वळायला एकदम सोपे, तुमच्या हाताला चटके पण बसणार नाही, तेवढी सोपी पद्धत तुमच्यासाठी मैत्रिणींना आणली आहे. चला तर मग पटापट अजून ज्यांनी माझ्या चॅनलला लाईक केलं नाही त्यांनी पटापट लाईक करायचं आहे बघा. आणि रेसिपी आवडली तर शेअर करायची आहे आणि कमेंट करायची आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती. तुमच्या एका कमेंटने खरंच खूप प्रोत्साहन मिळतं आणि पुढची रेसिपी करण्यासाठी उत्साह मिळतो. नंतर आपण हाताने एकसारखं असं मिक्स करून घेणार आहोत. बघा किती सुंदर झालं आहे बिना पाकाचे लाडू. ही रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे. चला तर मैत्रिणींनो, पटापट रेसिपी कशी झाली त्याचा रिप्लाय द्यायचा आहे आणि करून बघायची. केल्यानंतर कशी झाली ते तुम्ही मला मेसेजमध्ये सांगायचं आहे. बघा आपण आता लाडू वळणार आहोत.
जे कोमट आहे तोपर्यंतच लाडू वळायचे. हे बघा किती पटकन झाला बघा लाडू तयार. अजिबात आपल्या हाताला चटके बसत नाहीत. आत्ताच कोमट आहे तोपर्यंतच पटपट पटपट लाडू बांधून घ्यायचे. जरी थंड झालं तरी तुम्ही नंतर ते गॅसवर थोडंसं कोमट, बघा किती सुंदर लाडू झाला आहे. कोमट करून पुन्हा आपण राहिलेले ह्याचे लाडू वळू शकता. बघा किती सुंदर अगदी सहजरित्या वळले जात आहेत. तुम्हाला पाक करायची झंझट नाही, गूळ वितळायची गरज नाही. एवढी सुंदर रेसिपी तुमच्यासाठी मैत्रिणींना आणली आहे. साध्या सोप्या रेसिपी असतात माझ्या. तुमच्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये तुम्ही करून बघू शकता. बघा किती सुंदर झालेत. अशा प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेतले आहेत. हे बघा किती सुंदर झालेत. खायला पण एकदम चवीला पण एकदम भन्नाट लागतात, खुसखुशीत आणि अगदी योग्य प्रमाण. तुम्हाला अजिबात त्याची कष्ट नाही, वेळ पण लागत नाही, पटकन होते. अगदी तुम्हाला 10 मिनटाच्या अवधीमध्ये तुम्ही लाडू करू शकता. पण लाडू करताना थोड्या थोड्या प्रमाणातच करायचे आहेत. नंतर थंड झाल्यावर ते वळायला थोडासा त्रास होतो, म्हणून थोड्या थोड्या प्रमाणातच करून बघायचे आहेत. बघा किती सुंदर झाले आहेत. अगदी चवीला पण एकदम सुंदर आणि करायला पण एकदम सोपी रेसिपी तुमच्यासाठी मैत्रिणींना आणली आहे. बघा किती सुंदर झालेत. मी आता तुम्हाला दाखवते आहे कसे झालेत. बघा किती सुंदर आहेत. पूर्ण बारीक करायचं नाही, ते थोडेसे जाडसर ठेवायचे म्हणजे त्याने चव पण छान लागते. बघा किती सुंदर. मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते. बघा किती मऊ आणि लुसलुशीत झाला आहे. अजिबात कडक नाही, करायला पण श्रम नाही, वेळ पण लागत नाही. मग चला फटाफट 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 लाईक करा. पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा आणि मस्त खा, स्वस्त राहा. आणि सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.